सर आज मॅथचं काय आयटी आहे? आवाज येतोय का? हो सर. हो सर. आज ऍक्च्युली मॅथ्सचं होतं बरं का, पण त्यांचा काहीतरी शेड्यूल बिझी आहे थोडं, त्यामुळे त्यांचं मी घेतोय. माझं एक लेक्चर ते घेऊन टाकतील. हा, काय ठीक आहे सर. प्रॉब्लेम? नाही सर. चला, आता कालचा टॉपिक जो आहे, सर वेन्स वाला ना? काय म्हणली बेटा? वेन्स वाला ना? वेन्सवाला नाही. हा जो टॉपिक आपला सुरू होता ना, हा थोडासा इम्पॉर्टंट पण आहे आणि हा करूया आपण असं थोडा नीट, थोडे जास्त क्वेश्चन्स करूया. फाईन. चला, कालचं लेक्चर कळलंय? हो हो सर, सर. कळालं. हा, चला आता हे बघा, आता मी शक्यतो मदत करणं टाळणार बरं का. आय विल ट्राय टू अवॉइड हेल्पिंग यू. आता या सगळ्याकडे पाहिल्यानंतर कुणाला काही सुचतंय का? सगळे नंबर्स नीट पहा. सगळे नंबर्स नीट पहा. हा, सगळे स्क्वेअर सेट सर. सगळे स्क्वेअर्स आहेत. 32 नाही कसला सर. स्क्वेअर आहे? सर डबल नाही. डबल होत चाललेत. हा, एक्झॅक्टली. मग आता काय करा, सर्वात छोटा नंबर घ्या. कोणता आहे सर्वात छोटा नंबर? 1. 1 पासून 1. इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये मांडत जा आणि मे बी यू विल गेट द आन्सर. चला सुरू करा बरं. चला सुरू करा. 1 पासून सुरू करा, मांडत राहा. सर आता पहा, आन्सर पहिला आलाय. नंबर 1 आहे. हा, ठीक आहे ना बेटा. नंतर मग 1 नंतर काय येतो मोठा नंबर? 2. 2 नंतर कोणता मोठा आहे? 4. 4 नंतर कोणता मोठा आहे? 8. 8 नंतर काय दिसतंय? 32. 32 नंतर दिसतंय मला 64. नंतर दिसतंय मला 128 आणि नंतर दिसतंय मला 256. ओके, आता टोटल नंबर किती झाले? 8. पण असायला किती पाहिजेत? 9. सो एक नंबर मिसिंग आहे, तोच आपल्याला काढायचा आहे. सर चला आन्सर याच्याकडं. हा, काय आन्सर आहे? 16. 16. व्हेरी गुड. हे बघा, ऑप्शन काय ए होत आहे? 16. याचा डबल होत आहे. 1चा डबल 2. 2चा डबल 4. 4चा 8. 8चा डबल यायला पाहिजे. 16. किती यायला पाहिजे? 16 इंटू 2 केलं, या सर. दोघांच्या मध्ये 16 आलं पाहिजे. आणि समजा इथं 16 आलं, 16चं डबल 32 होत आहे का? हो सर. येस. आणि मग 2, मग 2, परत एकदा 2. मग आन्सर काय येणार माझ्या मित्रांनो? 16. राईट. आन्सर शुड बी व्हॉट? 16. ओके, चला. हा, सुरुवात तर चांगली झाली आपली, शेवट पण चांगला व्हावा. चला, आता इथं थोडस नीट पहा. हे बघा, पहिली आडवी रो जर पाहिली, पहिल्यांदा त्यातले नंबर सांगा मला. सांगा इन द सेन्स, कोणत्या टाईपचे नंबर दिसतात ते? स्क्वेअर रूट. स्क्वेअर नंबर. स्क्वेअर्स नंबर दिसतात ते, बरोबर. आता असं पहा, असं पहा, यातले पण तिन्ही नंबर कोणते दिसतात ते? स्क्वेअर नंबर. स्क्वेअर नंबर दिसतात ते. बा, यातले दोन्ही नंबर्स स्क्वेअर नंबर. स्क्वेअर नंबर. मात्र याच्यातले सगळे नंबर स्क्वेअर नंबर आहेत का? नाही सर. नाही. मग काय करा, तुम्हाला हिंट देतो मी, या टाईप मध्ये सोडवा. याचा वापर करून मला आणायचं हे. पहिल्यांदा फोकस करा फक्त एकाच ह्याच्याकडं. ट्राय टू फाइंड आउट द लॉजिक ओव्हर देअर, आणि मग अप्लाय द सेम लॉजिक इन द सेकंड रो, इन द थर्ड रो ऑल्सो. ठीक है?
भूवी बेटा माइक बंद कर. चला काही दिसतंय का, काही जाणवतंय का? बहुत सिंपल आहे. असं पहा, फक्त एवढं पहा, फक्त आहे ना, फक्त एवढ्या पार्टकडे फोकस कर. या 2 नंबर पासून मला हा नंबर आणायचा आहे. यू कॅन परफॉर्म एनी मॅथमॅटिकल ऑपरेशन. तुम्हाला जे करायचं आहे तुम्ही करू शकता. लावा बरं डोकं. हे जे 144 आहे कसला स्क्वेअर आहे का? आणि असेल तर कोणत्या नंबरचा आहे? 12. सर उत्तर आलं 12 चा आहे. बरोबर. कोणाचं उत्तर आलं? आर्यन. आर्यन. बर ठीक आहे. नंतर 9 कसला स्क्वेअर दिसतोय? 3 चा. 3 चा. ओके. आता इकडं काय दिलेलं आहे? 36. 36. कसं येऊ शकतं 12 आणि 3 पासून? मल्टिप्लिकेशन. हा, 12 into 3 is 36. आता पहा, याचा जर स्क्वेअर रूट घेतला किती येतं? 10. याचा जर स्क्वेअर रूट घेतला किती येतं? 15. 15. दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आलं किती? 150. बरं, आता काय करावं लागेल मला? याचा स्क्वेअर रूट घ्यावा लागेल 9. 9. बरोबर. इंटू व्हॉट विल बी 99. 121. हा. 11. सो 9 into what will be 99? 11. 11. पण या इथं जो येणार आहे तो काय येणार आहे? स्क्वेअर 11 येईल का स्क्वेअर 121 येईल? नंबर. स्क्वेअर नंबर. स्क्वेअर नंबर येणार. पण तुम्हाला याचा 121. square root घेऊन 121. मग- है ना? तो आन्सर इज व्हॉट? ऑप्शन 121. ओके. चला आता क्वेश्चन नंबर 3. तुम्हाला मी एक हिंट देतो. एकच हिंट देतो. तुम्ही पहिल्यांदा असं फोकस करा, नंतर इकडं पण पहा आणि सर्वात शेवटी तिकडं पहा. आणि तुम्हाला एक हिंट देतो. तुम्हाला जर कळलं असेल तर पहा. एव्हरी क्वेश्चन विल बी डिफरंट. हर एक क्वेश्चन, डोंट ट्राय टू अप्लाय द सेम लॉजिक एव्हरीवेअर. किसी को ध्यान में आया क्या? चला एक आणखीन एक हिंट देतो. या तिन्ही नंबर्सचे ऍडिशन करा बरं लवकर. केली सर. किती आली? 20. किती? 20. 30. 30. 30. 30. हा, सर 30. 30 यायला पाहिजे ना. 30. 30 आली ऍडिशन. चला आता यातले नंबर्स पहा. 30. ऍडिशन किती येते? 30. 30. मग या तिघांची पण 30. ऍडिशन किती यायला पाहिजे? आन्सर आलं 30. 13. मग आता इथं काय पाहिजे मला? 13. 13. तिथं पाहिजे मला काय? ऑप्शन सी 13. 13. 1 + 13 + 16 किती होणार आहे? 30. ओके. हा, किंवा मग तुम्हाला असं काढावं लागलं असतं 30 - 1 - x - 16. नो, काय करावं लागणार तुम्हाला? 1 + x + 16 = 30. Addition of all the three numbers is 30. So 1 + 16 is 17 = 30. So x will be what? 30 - 30 minus 17. 17. किती येणार? 30. 30. आन्सर 13. ऑप्शन सी. ओके.
6. नंतर. हा, चला आता याच्यामध्ये तुम्हाला एक हिंट देतो. तुम्हाला एक अतिशय छोटा नंबर दिसतोय. कोणता? 2 टू. 2. आणि नंबर्स नंतर मग इन्क्रीज होत चाललेले आहेत. बरोबर. चला मांडा बरं त्यांना इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये. ओके. इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये मांडा. 30, 42, 42, 56. चला इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये मांडा आणि काही दिसतंय का पहा. सर त्याचा डिफरन्स काढायचा मग. आता पहा तू ठरव ना बेटा. Yeah, that one, 56, 66. उसके बाद फोर हाँ 16. Let's start. Don't do plus 6. You want to 8. So 8 plus 8, 16. 16, 8, sorry, 8. चार. अरेंज करा नंबर सगळे. 2 नंतर काय 12 12, नंतर काय 20 20, मग 30, 40 मग 42 42, मग 72, 56 मग 72 आणि 76, मग 90. 90. बरोबर. हो चला असं सर. दिसतंय मला. फाईन. चला आता पाहू आपण हा. या दोन्हीचा डिफरन्स किती येतो? 8 Sir, 8, प्लस 8. नंतर 10, नंतर 12, 12 नंतर 14 नंतर 16 16 नंतर 18 18 16 14 12 10 10, 8. 8, आता 4, इथं जो काही नंबर येईल 6, plus 6, 6 plus 6 इथं यायला पाहिजे प्लस 6 6 आणि इकडे यायला and पाहिजे 4, प्लस 4. 4, बरोबर. मग हो 2 सर. प्लस 4 किती होतं? 6. 6, आणि समजा या इथं 6 आलं या दोघांच्या मध्ये, तर 6 6 plus आणि 12 6, मध्ये 12, डिफरन्स कितीचा येतोय? 6. 6 म्हणजे इज माय आन्सर राईट? हो सर. ओके. किंवा मी असं करू शकतो का पहा बरं का. आणखीन एक मेथड. हा जो आहे त्याला मी 1 चा स्क्वेअर प्लस 1 लिहू शकतो का? हो सर. हो सर. ओके. हा जो आहे त्याला 3 स्क्वेअर प्लस 3 लिहू शकतो का? हो हो सर. सर. 30 कसं लिहिणार मी? 5 square plus plus 5 ओके. या 5. 20 ला 4 square plus 4. square Sir, plus ओके sir, square roots आणि squares ची addition. ओके. आता हे बघा 1 स्क्वेअर प्लस 1 झाला. 2 स्क्वेअर प्लस 2 आहे का कुठं? हाय नाही. सर. मग इथं काय येणार आहे? 2 स्क्वेअर प्लस 2. ज्या नंबरचा स्क्वेअर करतोय तोच नंबर मी ऍड करतोय. सो 2 स्क्वेअर इज 4 प्लस 2 इज 6. ओके. अँड दॅट वॉज अ मिसिंग नंबर. मग 3 स्क्वेअर प्लस 3 येतोय. 4 स्क्वेअर प्लस 4 5 स्क्वेअर 6 स्क्वेअर 7 स्क्वेअर 8 स्क्वेअर 9 स्क्वेअर. सो अल्टिमेटली आय गेट द आन्सर. फाईन. Sir, square Answer roots should- आणि squares ची addition. होय होय बिलकुल बरोबर. स्क्वेअर रूट हो sir. रूट कसे येते? number you will be using the स्क्वेअर formula फक्त. n square plus n. फक्त स्क्वेअर सर. Square n, root n नहीं है can ना? be 1 2 3 4 5. सो जिस भी नंबर का स्क्वायर ले रहे हो वही नंबर ऐड कर रहे हो उसमें. हाँ इसमें सर. स्क्वायर रूट कहां से आया? नो स्क्वायर रूट. स्क्वेयर्स प्लस द सेम नंबर, राइट?
चलो आता चला परत एक हिंट तुम्हाला. चला करा अरेंज सगळं. Yes. सगळं अरेंज करा, छोट्या नंबर पासून मोठ्या नंबर पर्यंत. आणि आता मी खुर्चीवरती बसतोय, मी आता मध्ये उभा राहून बडबड बडबड करणार नाही. आता मला डायरेक्ट आन्सर पाहिजे. आय नीड अ डायरेक्ट आन्सर. सगळे नंबर्स अरेंज करा आणि नंतर मग नीट पहा. निर्भय, अनन्या, तुमचे सगळे आयात. चला मला तुमचे चेहरे दाखवा. सर माझं आन्सर आलं. सर आन्सर आला. सर कोण आहे तू? पार्थ. सर माझा पण सर तनुश्री. पार्थ. बर, हा कोण आहे? रणवीर मोरे. तू हा नाव आहेस का मित्रा? हो बर, मग आता ना आपल्या टीम मध्ये, आपल्या फॅमिलीमध्ये एक नवा मेंबर आलेला आहे, रणवीर. तर आपण थोडा चान्स त्याला देऊया. समजलं नसलं तर नाही म्हणणार. सर सर हा मला थांब ना एक बेटा, एक समजलं ना. थोडस ना सगळ्यांना करू दे. आणि एकदा तू जर सांगितलं, मग काय होतं की लोक सोडून देतात. तुला चान्स तुलाच देणार आहे, 1-2 मिनिटं थांब. बाकीच्यांना प्रयत्न तर करू दे. मला नाही कळलं वगैरे. सर मला हे गणित नाही कळलं. पण आलं. मी कशासाठी आहे मग? मी आहे ना, मैं हूं ना. सर आलं माझं. हा चला, किती जणांना आलं बाबा? मला आलं. मला आहे ना, हे बघा, आज आपल्याला जवळपास 21 जण आहे. त्याच्यापैकी -1 म्हणजे मी. देर आर 20 पीपल ओव्हर देअर. एक 5-6 जणांचे हात वरती आले की मग मला कळेल. सर मला आलं. हा ठीक आहे ना. आता 2 जणांचे हात वरती आहे ना. ओनली 2 पीपल हॅव. मनुश्री आणि आणखीन एक कुणीतरी. 3 जणांचे आले, 5 जणांचे आले, 6 जणांचे आले, आणखीन एक शेवटचा. आता बळजबरी टाकू नका हात. आणखीन 1 जण पाहिजे. ओके, चला आता कुठे आहे तो? रणवीर मोरे, आहेस का तू? हो काय करायचं बेटा? काय करू? अरे बोल ना. पहिल्यांदा काय करायचं रणवीर? हो सर मला नाही समजलं हे गणित. अरे तू तर मला म्हणला की आलं, का तुला नाही आलं? मला नाही आलं. बरं बरं ठीक आहे. बघ काय सर मला आलं. तुला आता आज पहिला दिवस आहे का दुसरा दिवस आहे तुझा? दुसरा. दुसरा. बर ठीक आहे. चल हे बघ, थोडासा वेळ लागेल बेटा, कारण की आपण काही जादूगर नाहीये. एकदा त्या प्रोसेस मध्ये पडलं की होऊन जात. चल आता समजून घ्या. सर्वात छोटा नंबर कोणता आहे? 1. 1, 1 नंतर मोठा कोणता आहे? 5. 5, 5 नंतर काय दिसतंय मला? 11, 11 नंतर दिसतंय मला 19, 19, 19 नंतर दिसतंय मला 29, 29, नंतर दिसतंय मला 41, 41, नंतर दिसतंय मला 71, 71 आणि 71, नंतर दिसतंय मला 89. 89. 89. चला आता हे सगळे नंबर्स मी अरेंज केले. टोटल नंबर्स आहेत 8. इथं असायला पाहिजे 9. एक नंबर कोणत्या तरी 2 नंबरच्या मध्ये असेल किंवा कुठंतरी असेल. तर आता पाहूया आपण. चला आता रणवीर, या दोन्ही मधला डिफरन्स किती आहे? 4, 4. व्हेरी गुड. चला आता किती आहे? 6, 6. 6. व्हेरी गुड.
आता किती आहे? ते 8. बरोबर. 8 हा आता किती आहे? 10 10. आता रणवीर डिफरन्स नीट पहा. 4, 6, प्लस 2 प्लस 8, 10. मग आता कितीचा यायला पाहिजे? 12 12 12. बरोबर. मग रणवीर आता कितीचा यायला पाहिजे? 14 14 14चा आला पाहिजे. आता म्हणजे हे प्लस 14 किती होतं? 41 प्लस 14 55. हा 55 म्हणजे या दोघांच्या मध्ये 41 आणि 71च्या मध्ये येणार 55. आणि समजा या इथं 55 आलं तर आता पुढचा 55 आणि 17 वर डिफरन्स कितीचा यायला पाहिजे होता? 16 16 आता करून पहा. 55 आणि sir. 17 मध्ये 16चा येतोय का? येतो सर. हो सर येतोय. येतोय. आणि सर्वात शेवटी येतोय 18चा डिफरन्स. 18 बरोबर. हो सो सर. व्हॉट शुड बी द आन्सर? 55. 55 बी फॉर बफेलो. 55 चल रणवीर, कळलं का आता? हो हा. प्रत्येक क्वेश्चनला वेगळा लॉजिक असणार. चला हे आता परत एकदा सांगतो तुम्हाला, सगळे नंबर्स अरेंज करा छोट्यापासून मोठ्या नंबर पर्यंत. सर. प्लीज अरेंज ऑल द नंबर्स इन द हँड इन्क्रीजिंग ऑर्डर. खाली करू का? काय? काय नाही. सगळे नंबर्स इन्क्रीजिंग ऑर्डर्स मध्ये अरेंज करा. चलो जल्दी जल्दी. आणि अरेंज केल्यानंतर प्रत्येक नंबरकडं थोडस मायन्युटली पहा. जसं कार्टून एकटक पाहता ना मन लावून, त्या टाइप मध्ये. सर माझं आन्सर आलं. कोण आहे तू? मनुश्री. तर माझं पण बर. आलं. व्हेरी गुड. हँड्स रेस करत जायचे फक्त बस. म्हणजे मला कळतं की प्रत्येक सर क्वेश्चन माझं पण आलं हो, मला इथं स्क्रीनवरती दिसतं, वाचता येतं मग मला कोणाकोणाचे आलेले आहेत. सर माझं आलं. व्हेरी गुड. तर माझं पण आलं. व्हेरी गुड. ते पण भरतो आहे. माझं पण आलं. सर माझं पण आलं. व्हेरी गुड. 26 नंतर काय येणार आहे? 47 नंतर काय येणार आहे? 65 आणि मग येणार आहे काय? 82 82. चला सर्वात पहिले मनुश्रीचं आलं होतं ना. मनुश्री काय आन्सर हो आहे बेटा? सर. सर 50. 50. बर. तू काय डिफरन्स काढला का स्क्वेअर नाही केलं? सर. सर स्क्वेअर्सच्या टेक्निकने केलं. ओके व्हेरी गुड. आता हे बघा, दोन मेथड्सनी सोडू शकतो बरं का आपण. चला पहिली मेथड इज बाय डिफरन्स. कितीचा डिफरन्स येतो? 3. 3. मग कितीचा येतोय? 5. 5 मग कितीचा येतोय? 7 7. मग येतोय दोस्तांनो 9 9. मग येत आहे 11 तर आता कितीचा यायला पाहिजे मग? 13. 13. मग आता 37 प्लस 13 किती 50 होतं? होता सर 50 होतात. बरोबर. म्हणजे या दोघांचा मधला यायला पाहिजे. आणि मग 15चा येतोय का? हो आणि मग हो सर. 17चा येतोय का? 17 बरोबर. येस सर चला ही झाली एक मेथड. आणखी कशा प्रकारे काढता येईल मला? हे बघा, स्क्वेअर्सने. जसं त्या मनुष्यनी केलं 1 स्क्वेअर प्लस 1. बरोबर. हो सर. 1चा स्क्वेअर 1 प्लस 1. मग 2चा स्क्वेअर प्लस प्लस 1. 1 मग 3चा स्क्वेअर प्लस 1. प्लस 1
4चा स्क्वेअर प्लस प्लस 1 मग येणार किती दोस्तांनो प्लस 1 5चा स्क्वेअर प्लस प्लस 1 6चा स्क्वेअर प्लस 1 आता याला पाहिजे काय 7चा स्क्वेअर प्लस 1 7चा स्क्वेअर प्लस 7चा 1 स्क्वेअर प्लस 1. म्हणजे अनेरा 49 इथं मी कोणता फॉर्म्युला वापरला मी फॉर्म्युला 7 स्क्वेअर वापरला प्लस 1. एन स्क्वेअर प्लस n स्क्वेअर प्लस 1 है ना हो हो सर. n कैन बी 1 2 3 4 एनीथिंग हाँ सो जिस भी नंबर का स्क्वायर ले रहा हूं उसमें मैं क्या ऐड कर रहा हूं 1. 1 1 ओके सो आंसर शुड बी 50 ऑप्शन नंबर सी C. ओके आता बघा काय खास दिसतंय का चल आडवं जर पाहिलं मी आडवं हे दोन छोटे नंबर आहेत आडवं आडवं छोटे नंबर आहेत का ऍज कम्पेअर्ड टू दिस यस सर बरोबर आता या रो मध्ये पहा हे दोन छोटे नंबर आहेत का ऍज कम्पेअर्ड टू दिस बरोबर आता तुम्हाला सोडवायचं आहे या टाइप मध्ये आणि आता डोकं कसं चालायला पाहिजे हे बघा याचा शेवटचा डिजिट कोणता आहे 18चा 8 19चा शेवटचा डिजिट कोणता आहे 9. 9 9 आता 8 9चा 72. या 342 मधला शेवटचा डिजिट काय येतोय 72. मग आता काही कळलं का यस सर काय कळलं जर आपल्याला टेबल आले असते तर आणखी सोपं झालं असतं इफ at all we would have known the tables things would have been very very easy नाही रे पिल्लू अजून एक दुसरं स्पष्टीकरण अजून एक दुसरं स्पष्टीकरण काय आर्यन सर हा सर कोण आहे तू सर मला नाही कळालं हे. मी आहे ना सांगायला तू का काळजी करते कोणाला नाही आलं सर सर मनुश्री. तर बरं. माझं पण आन्सर तुला मी आलं इतकं सोपं करून सांगितलं बेटा म्हणलं पहिल्यांदा आडवा पहा हा छोटा नंबर आहे हा छोटा नंबर आहे आणि हा मोठा नंबर आहे बरं आता एवढा मोठा दोन छोट्या नंबर पासून एवढा मोठा नंबर जर यायचा असेल तर तुम्हाला स्क्वेअर करावं लागतील क्यूब करावं लागतील किंवा मल्टिप्लिकेशन करावं लागेल चला आता पाहू बरं आणि हे पण सांगितलं तुम्हाला 18 मधला लास्ट डिजिट इज व्हॉट 8 19 मधला लास्ट डिजिट इज व्हॉट 9 8 9 जा 72 72 चा लास्ट डिजिट काय 2 2 या इथं 2 आलेला आहे पहा आता मला सांगा चल लेट्स डू इट 18 इंटू 19 किती होत आहे पहा 8 9 जा 72 9 1 जा 9 9 प्लस 7 16 प्लस 8 and 1 2 4 ओके येस सर मग आता इथं पण पहा दोन छोटे नंबर आहेत 17 and 13 चला लेट्स मल्टिप्लाय देम so it will be 21 then 5 plus 7 plus 1 12 221 बरोबर आता Yes, इथं मला सांगा इथं मोठा नंबर ऑलरेडी आहे इथं काय यायला पाहिजे छोटा नंबर सो इट विल बी व्हॉट सर मग 23 इथे डिव्हिजन करावी into लागणार ना. x 23 Yes, multiplied by 17 391
म्हणजे क्वेश्चन मार्कला मी एक्स घेतलं, मग आता एक्स काढायचं झालं तर मला काय करावं लागणार? डिविजन 391 डिवाइडेड बाय 23. चलो करो डिवीजन. 17 कितना आता है देखो, कितना आता है? 17. 17 आता है. 17 17. हा, तर मग या इथं काय पाहिजे मला? 17 17. आणि हे आता कसं लक्षात आलं माझ्या, बरं का? आता पहा मी ऑप्शनच्या वाईज झालेलो आहे. समजा इथं 17 आलं, लास्ट नंबर काय 23 मधला? 3. 17 चा लास्ट डिजिट 7. 7 3 इंटू 7 21 21 चा लास्ट डिजिट 1 1 आहे का इथं 1? आहे. सर हा, मग अशी पण टेक्निक लावता येते. सर ही व्हेरिफिकेशनची मेथड येणार हो की आन्सर बरोबर आहे का चुकीचं आहे. हो हो. चला आता पुढचा क्वेश्चन. या टाईपचा एक क्वेश्चन काल घेतलेला. तुम्हाला फक्त एक क्लू देतो, तुम्हाला सोडवायचं आहे असं आडवं. लगाव दिमाग. नंबर्स कडे नीट पहा. जगातला कोणताही शिक्षक, कोणी असो, तो अल्बर्ट आइन्स्टाईन असो, न्यूटन असो किंवा मी असो, तुम्हाला ऑब्झर्वेशन कसं करायचं कोणी शिकू शकत नाही. So you have to observe things. Just focus on these three numbers, 3, 7, 15. 3 पासून 7 कसं येईल, 7 पासून 15 कसं येईल, थोडा विचार करा. आडवं नीट पहा. सर माझं आन्सर आलं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता हे बघा, मला कोणाकोणाचे आन्सर्स दिसतात. हे मनुश्रीचं दिसतंय, आर्यन मेघारे दिसतोय, गेला आर्यन मेघारे, ओम भुसे दिसतोय, मैथिली पाटील दिसतीये, यशवर्धन कदम दिसतोय, नंतर शौर्या भोर दिसतीये. बस एवढे दिसतात. हे आयात तू आहे का नाही? नो सर. दिसे ना तुम्हाला आज? कॅमेरा बंद आहे. आणि ते काय कॅरेक्टर्स आहेत ते लावलेले तुझ्या ह्याच्यावर डीपीवर? ते कोणता प्राणी काहीच कळेना. काय कोण आहे? सर एक कार्टून आहे, फिनियस अँड फर्ब. अच्छा, कशावरती येत आहे? अरे राहू दे, तू कशाला काढतीये ते? चलो, कुणाचे प्रामाणिकपणे आले. मनुष्य आला का तुला? हो सर. पण आपण चान्स देऊया कोणाला तरी वेगळ्याला. 4 जणांची. यशवर्धन आहे का तू? हा हा, सर. काय आन्सर आहे बेटा? 47 47 आन्सर आहे त्याचं. सोपं होतं बरं का? आहे का? काय केलं यशवर्धन? तर 3 आणि 7 चा डिफरन्स काढला. बर, चल, या दोघांचा 4 डिफरन्स येतो. काढला. किती आला? 4. 4 हा, मग आणि 7 आणि 15 चा डिफरन्स काढला. 8. बर, हा. इथं आला 6 चा डिफरन्स, इथं आला 12 चा डिफरन्स. हे डिफरन्स जो होतोय डबल होतोय, बरोबर? हा सर. हो सर. बरं, चल पाहू आपण. थांब ना बेटा. 12. मग आता इथे यायला पाहिजे 24, बरोबर? आणि मग 23 प्लस 24 होणार 47. चला, मी असं म्हणणार नाही की इट इज अ बॅड मेथड, इट इज अ गुड मेथड, बट मला आणखी कुणीतरी वेगळ्या पद्धतीने सोड. कोण आहे तू? मनुश्री. सर अनेरा. मनुष्य तुला चान्स दिला ना रे. अनेरा सर. बरं, अनेरा सांग बेटा. सर 3 चा डबल प्लस 1. हा, थांब एक मिनिट करून पाहू बरं आपण. 3 इंटू 2 किती होतं?
6 6 प्लस 1 7. 7 हा थांब आता इथं होते का तसं पाहूया. 7 इंटू 2 14 प्लस 1 है 15 ना. चला इथं आता 5 इंटू 2 प्लस 1 11 इंटू 2 प्लस 1 बरोबर ना अनिरा. हो सर. मग आता इथं पण करूया इंटू 2 प्लस 1 22 प्लस 1 23 आणि इथं 46 46 प्लस 1 करावं लागेल ना. हो सर हा मग 47. ओके. चला एक काम करू हा नंतर घेऊया. मी तर काय करतो त्याला स्टार करून ठेवतो थोडे वेगळे. हा चलो क्वेश्चन नंबर 26. आणखीन एक तुम्हाला हिंट देऊन ठेवतो बरं का. आता तुम्ही पहा छोटा नंबर मोठा नंबर जेव्हा केव्हाही असं असतं ना तेव्हा या डायरेक्शनने जायचं. समजा त्याने असं दिलं असतं जहाचा कॉलम असा असला असता की 4 5 41. आता मोठा नंबर कुठे आहे खाली. मग तुम्हाला कोणत्या डायरेक्शनने जावं लागलं असतं खालच्या. आता इथं तुम्हाला आडवं दिसतंय. यहाँ पे आप यू आर फाइंडिंग अ बिगर नंबर सो यू आर सपोज टू सॉल्व इट दिस वे. तर माझं आन्सर आलंय अनन्या. सर माझं आन्सर आलं. थांब सगळ्यांना करू दे. सर माझं पण आलंय. सर माझं पण बर हँड दाखवलंय. पण आलंय. चल कोणाला तरी नव्याला चान्स देऊ. ही वेदांशी राधी बरोबर उच्चारतो का तुझं नाव मी. सर मी नाही सांगितलंय. वेदांशी कोण आहे. यस सर. हा तुझं नाव बरोबर उच्चारलं का मी. हो. काय अर्थ असतो तुझ्या नावाचा. वेदांशी. ते तर मलाही माहिती आहे. तुझा अर्थ काय असतो त्याचा. बरं तुला आलं का बेटा हे. जाऊ दे. चल आपली कोण आहे अनन्या. सर अनन्या. काय करायचं बेटा काय आन्सर तू पहिले आन्सर सांग सर मला. 40. आन्सर सांग. 40 आलं. हो कसं आलं. सर 4चा स्क्वेअर आणि 5चा स्क्वेअर याची प्लस. ओके लेट सी. 4चा स्क्वेअर 5चा स्क्वेअर. 5चा 4चा स्क्वेअर किती आहे 16. 16. 5चा स्क्वेअर किती आहे 25. 25. दोघांच्या 80 येते का 41. हो सर. येस. चल पाहू आता इथं 7चा स्क्वेअर किती येतो 49. 8चा 49. स्क्वेअर किती येतो 9. 49 प्लस 9 किती होणार 58. 6चा स्क्वेअर किती 2चा स्क्वेअर किती 36 प्लस होणार 36 किती आणि 4. 4. 40 आन्सर 40. बरोबर. चल अगला क्वेश्चन. हे बघा आता इथं लेटर्स दिलेले आहेत म्हणजे तुमचा आन्सर पण जे आहे ओके सर. ते काय येणार लेटर येणार आहे का नंबर येणार आहे. लेटर. लेटर येणार आहे. आता अशा लेटर. टाईपचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं. आपण एक टॉपिक घेतला होता पहा लेटर सिरीज. जिथं ए चा नंबर 1 असतो झेडचा नंबर किती असतो 26 एमचा 13 असतो. तर इन्स्टेड ऑफ द लेटर्स त्या सर्व लेटर्सना तुम्ही नंबर देऊन टाका बरं. आणि नंतर मग आडवं आहे का उभं आहे हे तुम्ही ठरवा. काय गो पाणी दे ना यार प्लीज. त्याच्यात पाणी दे. पाणी लॉक लावून टाक.
सर आन्सर आलंय अनन्या. आणखी कुणाचं आलंय का? त्याला नंबर्स द्या ना. W चा नंबर किती आहे ना? सर 23, सर 22. नंतर 19, 4, 9. 16, 5, 11, 11, 28, 8 8. आणि काय? बरं, आणखी काय बघ, आता अनन्याला आला. आणखी कुणाला आलं होतं? सर माझं पण लड्डूला भारी व्हायचं लड्डू. सर आपण हा प्रश्न घेतलेला. जाऊ दे, सर, ठीक आहे. माझं परत आलंय. एकदा आलं. जे आज सर, नवे आर्यन. असतील त्यांना. सर हा, माझं पण चला, आलं आर्यन. मनुश्री. ओके, आर्यन काय करायचं बेटा? सर W आणि S ची मायनस. सर माझं पण आलं. वा, W आणि S ची मायनस करायची म्हणतो. 23 मायनस 19 किती होत आहे? 4. D. 16 मायनस 5 किती होत आहे? 11. 20 मायनस 8 किती होत आहे? 12. L. आणि 12th लेटर कोणतं असतं? L. 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 So answer over here should be what? L. L. हा. चलो, आता परत एकदा नीट पहा बरं का. तुम्ही आडवं पाहायचंय. तुम्हाला इथं एक छोटा नंबर दिसतोय, या इथं एक छोटा नंबर दिसतोय आणि मध्ये एक मोठा नंबर दिसतोय. म्हणजे मला या दोघांचा यूज करून काहीतरी करायचं आहे. आता नीट पाहिल्या जे चांगले ज्यांची नजर एकदम छान पक्की झालेली असेल, दे विल शोली अंडरस्टँड थिंग्स. 63, 32, 5, 9, सर माझं आन्सर आलं. 40. सर माझा आन्सर आलाय. सर माझं पण आलं. Participant has asked you to start ask question. What is this? I don't know. सर चला, यश कोणी वर्धनने request? 120 टाकलंय. हा? सर माझं आन्सर आलंय सर अनन्या. कोणीतरी 120 टाकलेलं. कोणीतरी 120 टाकलंय. हो सर. आणि मला वाटतं यश ते वर्धन. चुकीचं आहे. है ना? हा सर. 120 असं हो येतं. सर. 140. सर 120 ऑप्शन मध्येच नाहीये. हो, त्यामुळे ते येण्याचं काही कारणच नाहीये. माझं पण आलं. भुवीचं आलं. चल भुवी सांग बेटा, काय करायचं? मी सांगू. सांग भुवी. 25 प्लस 20 45 येतं. 25 प्लस 20. थांब एक मिनिट. 20 प्लस 25 किती येतं ग? 45. 45. मग काय करू? 45 चा डबल 45 चं डबल करू. 45 इंटू 2 90. 90. आता सगळीकडे जमतंय का पाहूया आपण. 16 प्लस 34 किती होणार? 50. 15 50. आणि plus 50, 100. डबल 100. 100. चला, आता 57 प्लस 13 किती येणार? 70. 70. आणि 70 70 plus चा डबल. 70. 140. So answer should be what? D for dog. तर मला अजून एक for ट्रिक dog. माहिती. काय ट्रिक माहिती तुला? सर 20 चे डबल आणि 25 चे डबल आणि ऍडिशन. एकूण एकच येते. इट्स वन अँड द सेम. फाईन. चला, हा थोडासा तुमच्यासाठी तेव्हा मी स्टार करून ठेवलेले आहेत, हे आपण केव्हा तरी घेऊया. आता हा जर क्वेश्चन आला नाही तर तुम्हाला सगळ्यांना मी पाकिस्तानला पाठवून देईन. नीट पहा, असं आडवं पहा, काही दिसतंय का पहा. सर उत्तर आलं आमचं. नाही, खूप जणांचं आलं पाहिजे. एकट्याच येऊन काय उपयोग आहे? उत्तर आलं. साहिल. व्हेरी गुड.
सर माझं पण सर माझं हा सर माझं आलं साहिल. कोण साहिल? साहिल कोण आहे? शौर्य साहिल. शौर्य कोण आहे? कुठे दिसतोय मला? शौर्य तर दिसतच नाहीये. हा शौर्य, सांग बरं काय करायचं बेटा? 2ची दुप्पट 4 आणि 4ची दुप्पट 8. बर तसंच 3ची दुप्पट थांब 9. एक मिनिट, एक मिनिट. तेव्हा यांनी काय केलं? 2ची दुप्पट 4, 4चं दुप्पट 8. हा, आता 3ची दुप्पट 9 होतं का? सर स्क्वेअर्स 2चा स्क्वेअर 4. हा, हे थोडस असं पाहिजे होतं. शौर्य ऐक मित्रा, हे बघ, या 2चा स्क्वेअर किती येतो? 4, बरोबर. 3चा स्क्वेअर किती येतो? 9. 4चा स्क्वेअर किती येतो? 16. बरं, आता मला 4 पासून 8 आणायचंय, तर काय करायचं मग मी आता? 4 into 2, बरोबर. 16 into 2. मग आता इथं काय होणार तुमचं? 9 into 2 किती यायला पाहिजे? 18. मग आता जा पाकिस्तानला सगळे. सर माझं आलं तेच. बर, तू भारतातच राहा. सर माझं पण आलं होतं. हा, चला आता हे पहा. परत मित्रांनो, कशाबद्दल क्वेश्चन आला? लेटर्स बद्दल, बरोबर. मग आता तुम्ही काय करणार? तुम्ही याला नंबर्स देणार का? सर द्या बरं नंबर्स लेटर्सला. आज कोण नाही आलं? कृषिताने आली का रे? कृषिता दिसत नाहीये. सर नाही आली. हा तेच. हे मला सारखे हात वरती दिसतात, ते एकदा काढून घ्या बरं मला ते. आणि प्रत्येक प्रश्नानंतर मग ठरवा कोणते आलेले आहेत. आता काय होतं, तेवढे हात वरती आले की मला वाटायला लागतं की अरे एवढ्या जणांना आलेलं आहे. तर आणखी 2 जणांचे हात राहिलेत, निर्भयचं आणि शौर्य. हा, निर्भय काढून घ्या. चला आता एकदम क्लीन झाली पार्टी आपली. आणि विल फॉलो रूल की वन्स द क्वेश्चन इज ओव्हर, नाव दोज हु हॅव सॉल्व्ड दे कॅन रेज द हँड. फाईन. And once the question is over, you can again lower down your hands. अरे आपल्या क्लासमध्ये एक विराट कोहली पण आहे. चला, एक जणाचं कोणाचं तरी आलेलं आहे, वेदांशी साळुंखे, बरं का. आर्यन मेघारेचं पण आलेलं आहे, यशवर्धन कदमचं पण आलेलं आहे, पारचं पण आलेलं आहे. 4 जणांचे आन्सर दिसतात आहे मला. खूप सोपं आहे. सर मला पण आलंय. येस सर हात वरती कर. अनन्या गांगवे माझं पण आलेलं आहे. नंतर रणवीर मोरेचं पण आलेलं आहे. इझी. इझी आहे. बर, अनेराचं पण आलंय. 7 जणांच्या हात वरती. 8 जण. शौर्यचं पण आलेलं आहे. मनुश्रीचं पण आलेलं आहे. ठीक आहे. आमची आयात कुठे आहे? नंतर अभिमन्यू झलक कुठे आहे? निर्भय कुठे आहे आपला? सर माझं ओम पण भुसे, आलं. काल तू एकदम फॉर्मात होता, आज एकदम ढूस झाला. असं कसं झालं? आज जेवला नाही का? चलो, अभिमन्यू झलक कोण आहे? मी. हा, चल मला सांगतो बेटा लॉजिक. हो. सांग ना मग. मी याला नंबर्स देऊन टाकू का अभिमन्यू पहिले? हो. चल, 2, 5, 7, 3, 6, 9, 7, 4 आणि क्वेश्चन मार्क. मग आता काय करायचं? उभ्यामध्ये ऍडिशन 5 आणि 2 चे ऍडिशन. असं करायचं. बार 2 + 5 किती होत आहे? 7 है ना. 3 + 6 किती होत आहे? 9. 9. मग 4 + 7 किती होणार? 11. 11. आणि 11th लेटर कोणतं असतं? के. के.
So answer should be what? B. ऑप्शन बी. चला, प्रत्येकाला कळलं असावं अशी अपेक्षा आहे. चल, आता बरं का, हा प्रश्न जो कोणी सोडून दाखवेल त्याला खरोखरच मी स्पॉन्सर करीन, एक फ्री ट्रिप देईन मी त्याला. ठीक आहे? काय देईल आणि असं सर? अडवं, एक फ्री ट्रिप माझ्याकडनं फॉरेन कंट्रीला. कंट्री तर माहितीच आहे तुम्हाला. तुम्हाला 4 चॉईस देतो, 4. यू कॅन चूज एनी वन. फर्स्ट इज इराण. सेकंड कंट्री इज नॉर्थ कोरिया. थर्ड कंट्री इज यूक्रेन. फोर्थ कंट्री इज इस्रायल. सर तुम्ही इथे ठरवायचं कुठेच फक्त. जायला अलाउड नाहीये, वॉर्स. मग म्हणून तर मी लावली पैज. सर मग आन्सर वर्ष- तर काश्मीरला नाही, काश्मीरला. काश्मीरला तू पाहिलं नाही का पहलगामला काय झालं होतं? सर आठवतं सर का स्टेट्स तुला? पण चालतील. दार्जिलिंग. स्टेट्स पण चालतील. स्टेट्स मग महाराष्ट्रामध्ये पाठवीन. सर चालेल सर. दार्जिलिंग, दार्जिलिंग. अच्छा, दार्जिलिंगला काय जाऊन चहा पिणार? हो सर, मस्त टेस्टी. टेस्टी. मग तू माझ्या घरी आहे, तुला चहा बरोबर टोस्ट पण खाऊ घालतो. टेस्टी टेस्टी. ओके सर. तू राहतो कुठं पण? कळवा. सर येईन मी आता पुण्याला, माझ्या कळव्याहून तू माझ्याकडे अंतरातच. चहा प्यायला येणार? सर माझ्या अंतरातच पुण्याला. इकडं राहते आत्या तुझी? कोणत्या हा, एरियामध्ये रावेत. राहते? रावेत. सर मला कळलं. सर मला पण कळलं, अनन्या. हा, ठीक आहे. आता आम्ही 1 मिनिट, कोणा हात खाली घेतले होते का? आता हे जे हात आले ते नवीन आलेत का? हो सर. फक्त हा नवीन लोक बरं का. तेव्हा आता नवीन लोकांमध्ये यशवर्धन आहे, शौर्य आहे आणि अनन्या आहे. त्यातले एक गायब झाला. आता 2 जण राहिलेत, अनन्या आणि शौर्य. बहुत तुम्हाला फक्त ऑब्झर्व करणं यार. तुम्हाला फक्त हे बघा, आणखीन एक क्लू देतो तुम्हाला मी. आणि हे पण पहा. तरी मानला असेल, पण काय होतं सर मी सांगू अनन्या. त्यामुळे ना पोरं चिडवतात. थांब ना. सर ते ऍडिशन अनन्या, कळवली पण 6 नाही कळलं. दिवसभर मी आहे ना. शांत होती. आता तुला तिथे तर सगळं आलं. समोर तर माझं आलं. तो कोण आहे तू? त्या मुलांच्या आधी- मनावर कसा परिणाम होतो त्याच्यामुळे माझं- आपले 2 ऍडमिशन पण या गोष्टी चल, यशवर्धन. आणि श्रुतिका यशवर्धन, हा सर. ते आलं तुला? सर मी सांगू का? हो सर. सगळ्यांना चान्स मिळेल ना अनन्या. सर आलं आन्सर. हा, चल यशवर्धन सांग काय करू? पण आपल्याला आधी सर मुलांना दोन्ही डिजिट्सची ऍडिशन करायची. तो अच्छा, हे बघा, 78 मध्ये देर आर 2 डिजिट्स, 7 and 8. असं काही गोष्टी मग आता काय करायचं बेटा? 7 + 8 15. 7 + 8 केलं तर आलं 15. 15 मध्ये देर आर 2 डिजिट्स, 1 and 5. 1 + 5 किती होत आहे? 6. 6. आणि आता हा परफेक्ट. ग्रुप आपल्याला आणि तुझ्या माहितीस्तव हा प्रश्न आला होता MPSC ला. 9 + 4 13. बरोबर? 13. हा, सर. 1 and 3. 1 + 3 4. 4. आता इथं काय होणार? 5 9. 5 + 9 14. 1 14. 4. ते पण काय माहिती होणार. आणि काहीतरी बोलायचं असेल तर आपण या 5. कारण त्याच्यामध्ये ना Five. पुढे, सर मी वेगळ्या मेथडने केलंय. जसं काय केलं तू सांग मला. याच्यापेक्षा वेगळी असू शकते असं मला काही वाटत नाही. तो आपल्याला- सर 78 + 15. म्हणून मी आता हा ग्रुप थांबा एक मी मिनिट. सगळ्यात पहिले केलं होतं.
पाहू ना आपण. आणि 78 तो प्लस 50 हळूहळू करून त्याच्यामधले किती प्रश्न आलं? सोडवले. 93. हा हो. सर आता 93 ना, तर 9 प्लस 3 करायचं. अच्छा 9 प्लस 3 करायचं. आलं 12. त्याचं हाफ करायचं. त्याचं हा हा थांब आता तसं इथं जमते सगळ्यांचं का पाहू आपण 94 प्लस 13 7 10. बरं आता या तिन्हीची ऍडिशन करायची का? हो 1 प्लस 0 प्लस 7 इज इक्वल टू 8 8 8 डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय 2. 4 आलं. चला आता पाहूया आपण. 59 प्लस 14 हे आलं 3 6 7 73. 7 प्लस 3 इज इक्वल टू 10 10 डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय 5. 5. तो आहे तुझी मेथड आणि ही मेथड दोन्ही सेमच आहे. फक्त असं आम्ही असं जेवलो आणि तू असं जेवली हत्तीच्या सोंडीसारखं. फाईन. पण ओके तू असा पण विचार करू शकते तर दॅट इज व्हेरी गुड. और दॅट इज व्हेरी अप्रिशिएबल. ओके थँक्यू सर. चला हे आता थोडंसं अवघड आहे पण चला मी तुम्हाला एक क्लू देतो. हे तुम्हाला सोडवायचं आहे असं. फक्त पहिल्या कॉलम कडे पहा. पहिल्या कॉलम कडे पहा. अजून तर सगळे मेन टॉपिक तर राहिलेलेच आहेत. इंग्लिश मराठी सुरू करायचं आहे. प्रॉमिस. नो टर्निंग बॅक. मोस्ट प्रॉब्ली फ्रॉम 15th. 15 ऑगस्टला कोणता वार येतो रे? पहा बरं कॅलेंडर असेल समोर तर. शनिवार शनिवार. सॅटर्डेला आपला क्लास असतो ना. काय हो सर? हो सर. हो सर पण त्या दिवशी आपल्याला लीगली सुट्टी द्यावी लागेल. म्हणजे ओके सर. इच्छा असो किंवा नसा. चालेल. हा पण तो दिवस आपण भरून काढायचा रविवारी. आता कोणाचाच काही नाही आवाज. ओके सर. तर मग रविवारी 2 तास बसणार. ओके सर. ठीक आहे चला काय हरकत नाही आपण ठरवू ते. पण 15th ऑफ ऑगस्ट लीगली शुड बी अ हॉलिडे. सर माझं आन्सर हा. आलं. सर कोण आहे तू? मनुश्री. काय आला आन्सर तुझं? 60. सर. किती? 60. 60. सर. बर 60 कोणाचं आहे? मनुष्यचं हो सर. आहे ना. आणि 61 कोणाचं आहे? विराट. विराट कोहली. विराट कोहली कुठला आहे तू? सर उकार चुकलाय. लातूरचा आहे. सर बर हा उकार चुकलाय. ह्रस्व. सॉरी. ओके हॅपी. हो सर. सर हा 61. ओके चल. हा थांब ना आता आपण काय करू दोघांचे पाहू. चल पहिल्यांदा मनुश्री काय करायचं हो बेटा? सर 54 मायनस 35. थांब एक मिनिट ह्याच्या मायनस हे करू का? हो थांब एक मिनिट. 54 मायनस 35 इज इक्वल टू किती? 14. 9 इथं आलं देऊन टाकला म्हणजे 19. 19. हा इंटू बर 2. मग आता 19 आलेलं आहे. हो ओके मग 19 इंटू 2 हो किती होत आहे? 38. 38. हे खालचं आलं का तुझं? 38. हो ओके थांब आता इथं पण तसं व्हायला पाहिजे बरं का. हो सर. 45 मायनस 38 किती होणार? 2 आणि 7 7. बरोबर 7. हो सर. आणि आता काय होणार? 7 Into इंटू 2 2. 14. हो तर हे सर. आलं. चला आता इकडे करूया आपण. 83 मायनस 53 किती 30. येत आहे? 30. 30 इंटू 2 60. 60. सर ओके. 60 बरोबर. बरोबर हा आहे. विराट कोहली काय म्हणणं तुझं? मान्य करतो घ्यायचं? सर 54 हा 5 असं 5 प्लस 4
आणि 35चं 3 + 5 असं कर. हा बस चला आपण तुझ्या हिशोबाने करू. 5 + 4 9 बरोबर. 3 + 5 8 8. मग आता काय आणि हे काय 11 म्हणजे काय मला कळलं नाही. मला हिचं त्या मनुष्यचं बरोबर वाटतंय का रे? हा हो सर. हा? नाही सर ओके. ते बोल विराट. अरे हा. अच्छा हा. एक आता एक थांब एक मिनिट. एक लास्ट क्वेश्चन करू. सर क्वेश्चन चुकीचा लिहिलाय सॉरी. तू चुकीचा लिहिला होता का? बर चला आता हे करा बरं. एक लास्ट मस्तपैकी जेवण करा आणि झोपून जा. सर माझं आन्सर आलं. कोण आहे? मनुश्री. आज तू फॉर्मात आहे एकदम. तुला माहिती का मी केव्हा फॉर्मात असतो? नाही सर. विचार मला. सर मी जेव्हा आंघोळ करतो त्या दिवशी. सर कधी? ज्या दिवशी मी आंघोळ करतो त्या दिवशी. याचा अर्थ काय झाला? जास्त तुम्ही आंघोळ नाही केली. याचा अर्थ असा झाला की मनुष्यने आंघोळ केली. केले सर. चला करा लवकर. एक मनुष्यचं आलंय बाकीचे पण करा. सर माझे पण झालं. कोण आहे तू? निर्भय सर. निर्भय. हा माझं पण झालंय. अनेरा अनन्या. सर माझं पण. चल निर्भय सांग मला लवकर. सोपा होता. सर 9चं स्क्वेअर + 5. सर माझं पण 81. आहे 57 आहे आन्सर सर. गुड. चल थांबायचं. हो सर. हो सर. No, sir. No, sir. बाय बस. बाय सर. हा चल. बाय सर 15 ऑगस्ट बाय क्लास सर. आज